वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. चिंतन श्री गुरुदेव दत्त. परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय. ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगेन्द्रमथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादहस्तामलकं तं तोटकं वार्तिकारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं नमाम्यहं. गुरुं नमाम्यहम्. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. दक्षिणामूर्तये नमः. दक्षिणामूर्तये नमः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपाप्रसादाने हा श्री नाथ भागवताचा सत्संग सुरू आहे. सत्संगामध्ये पुढील भाग पाहण्यापूर्वी आपण एक भजन म्हणूया. भजन नंबर कालचं राहिले ते 44 नंबरचं भजन. गुरूंच्या मी काय परी वाहू. चिंतन श्री गुरुदेव दत्त. परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपाप्रसादाने हा श्रीनाथ भागवताचा सत्संग सुरू आहे. सत्संगामध्ये विषय चाललेला आहे भिक्षू गीताचा. हा भिक्षू संन्यासी महात्मा झालेला आहे आणि त्याने त्याच्या गावामध्ये येऊन लोकांचा छळ सहन केल्यानंतर त्यांना उपदेश करतोय. विशेषतः त्यांनी काल 2-3 दिवस मनाचं सामर्थ्य सांगितलं. प्रत्येकाच्या देहामध्ये ही जी 4 महत्त्वाची इंद्रिय आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहम, यामध्ये मन हे सगळ्यात श्रेष्ठ इंद्रिय आहे. हे मन
आंतरबाह्य सगळ्या इंद्रियांवर ताबा चालवते. बघा ते सांगतायत आज मन हेच सुखदुःखांना कारण आहे. आपल्या मनामुळेच अनेक प्रकारची दुःख आपल्यावर कोसळतात आणि मनच आपल्या त्या दुःखांनाही निवारण करतं. ते बघा ज्याला जननीच्या उदरामध्ये जन्म घ्यावा लागतो, ज्याला जननीच्या उदरामध्ये जन्म घ्यावा लागतो त्याला जन असं म्हणतात. जनासाठी उपदेश आहे ना, मग यांना जन का म्हणायचं? जन म्हणजे लोक, तर यांना जन एवढ्यासाठी म्हणायचं कारण हे सगळे जननीच्या उदरामध्ये जन्म घेतलेले आहेत म्हणून याला जन म्हणतात. तेव्हा त्यांना जन हे नाव देतात. ते जन माझ्या सुखदुःखांना मुळीच कारण होत नाही. आता बाहेरचे लोक आपल्या दुःखाला कारण नाही होत. लोकांना दुःख पीडा देतात. त्याचा आमच्या आत्म्याशी काही संबंध आहे का? नाही. लोकांचा आत्म्याशी काही संबंध नाही. बरं, आत्मा देहाहून निराळा असून शुद्ध आहे. तो त्याला सुखदुःखाची बाधा लागत नाही. आत्म्याला सुख नाही, दुःख नाही. सुखदुःखाहून तो निराळा असतो. देहाने देहाला दुःख होईल असं म्हणावं तर देह तितके पंचभूतात्मक आहेत. प्रत्येकाचा हा देह जो आहे त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूत आहेत आणि ही आपल्या प्रत्येक देहामध्ये आहेत. तेव्हा देह तितके पंचभूतात्मक आहेत. तेव्हा त्यांचे परस्पर ऐक्यच आहे. वास्तविक आपले सगळे देह जे आहेत हे पंचमहाभूतात्मक असल्यामुळे देहाचं ऐक्य आहे. अर्थात त्यांनाही सुखदुःख मुळीच घडावयाचे नाही. पाण्यामध्येच पाणी ओतले असता, पाणी आहे पाण्यामध्ये पाणी ओतलं आपण, तर ज्याप्रमाणे पाण्याला काही दुःख होतं का? पाण्याला दुःख होण्याचं काही कारण नाही. पाण्यामध्ये पाणीच ओततंय तुम्ही, पाण्याला दुःख होत नाही. किंवा दिव्याशी दिवा एकत्र मिळाला असता दिव्यालाही मुळीच पीडा होत नाही. त्याप्रमाणे देहाने देहाला, आता देह पार्थिव आहे. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून झालेला. पार्थिव पृथ्वीपासून झालेला आपला हा देह आहे. त्यांच्यामध्ये पृथ्वी फार मोठी आहे. हे जे 5 पंचमहाभूत आहे ना, यामध्ये पृथ्वी सगळ्यात जड आहे आणि ती पृथ्वी आपल्या देहामध्ये घनरूपामध्ये मोठ्या प्रमाणात भरलेली आहे. म्हणून आपलं प्रत्येकाचं देह वजन जड असतं खूप. तेव्हा त्याप्रमाणे देहाने देहाला स्पर्श केला असता सुखदुःखाची पीडा होत नाही. आणि आत्मा हा देहाला शिवतही नाही. आत्मा तर देहापासून वेगळा राहतो.
तेव्हा आत्मा शिवतही नसल्यामुळे सुखदुःखांना शिवत नाही. आता तुम्ही म्हणाल की जो जीव देहाचा अभिमानी आहे, जीव देहाचा अभिमानी असतो कारण तो देहाला चिटकलेला ना जीव. जो जीव देहाचा अभिमानी आहे त्याला सुखदुःखे होतात. म्हणजे जीवामुळे आपल्याला सुखदुःख येतात असं म्हणतात. कारण दुःखाचा भोगता निराळा असा पाहू लागले असता कोणी दिसत नाही. आता तुम्ही बघा, कल्पना करा की आपल्याला काही दुःख झालं आहे, तेव्हा विचार करा की हे दुःख कोणाला होऊन राहिलेले, कोण सहन करून राहिलं हे दुःख. प्रत्येकाने प्रत्येकाच्या देहाचा विचार करावा की आता मला हे जे दुःख होऊन राहिलेलं आहे, हे दुःख कोणाला होऊन राहिलेलं आहे, कोण सहन करून राहिलेलं आहे. तेव्हा आत्म्याला तर दुःख होत नाही आणि देहालाही नाही म्हणतो, तर देह तर जीवभावामध्ये आहे म्हणून त्याला जीवभावाला दुःख होतं. तेव्हा तुम्ही म्हणाल की जो जीव देहाचा अभिमानी आहे त्यालाच दुःखे होतात, सुखदुःखे होतात. देहाचा अभिमानी जीव आहे आणि म्हणून जीवाला सुखदुःख होतात. कारण दुःखाचा भोगता निराळा असा पाहू लागले असता कोणीही दिसत नाही. आपली जीभ अकस्मात आपल्या दाताखाली चावली गेली, आपली जीभ जी आहे ना ती अकस्मात दाताखाली चावली गेली, तर त्यामुळे आलेला जो मोठा संताप, तो आलेला मोठा संताप काढावा कोणावर, कोणावर रागवाल तुम्ही? अहो, जीभही तुमची आणि दातही तुमचे. तुमची जीभ तुमच्या दाताखाली आलेली आहे, मग कोणावर रागवाल? तेव्हा त्यावेळच्या संतापाच्या भरात तो दात पाहतो की जीभ तोडतो, काहीच करू शकत नाही. दातही पाडत नाही आणि जीभही तोडत नाही, काही नाही. त्याप्रमाणे जगामध्ये सर्वच ऐक्य जर स्पष्ट दिसले, जगामध्ये सगळं एकच एक भरलेलं आहे सारखं, हे जर कळलं आपल्याला तर राग यावयाचं काही कारण नाही. अहो, सगळं एकच स्वरूप आहे सगळ्यांचं, पंचमहाभूतांचं. जीवभाव सगळ्यांमध्ये आहे, आत्मा वेगळा असतो त्यातून, आणि तो आत्मा कोणामध्येही नाही आहे, म्हणजे सुखदुःखामध्ये पडत नाही, देहामध्ये पडत नाही, बाजूला राहतो तो. मग अशा वेळेला सगळ्या जगामधल्या पुरुषांचं, स्त्रियांचं हे जे देह आहेत यांच्यामध्ये ऐक्य दिसतं आपल्याला. पहा बाबा, जगामध्ये सर्वच ऐक्य जर स्पष्ट दिसते तर राग यावयाचं कारण नाही. दुसऱ्याच्या धक्क्याने जो पडतो तो त्या धक्का देणाऱ्यावर रागावतो, हात उगारतो त्याला मारायला. पण जो स्वतः निसरडा पडला आणि गडबडा लोळू लागला, तो लाजून मागे पुढे पाहतो कोण आहे का. आता तिथे त्याला ढकलणारा कोणीच नाही आहे, तोच निसरला. मग कोणावर तो रागवेल आता? तेव्हा कोणावर न रागवताना तो मुकाट्याने चालू लागतो. त्याप्रमाणे प्राणी मात्र मीच आणि भोग भोगणाराही मी.
बघा बाबा, माझे दुःख देणाराही मीच, जगामध्ये ऐक्यरूपाने मी सर्वत्र भरलेलो आहे. आता ही जी कल्पना आहे, ऐक्यरूपाने मी सर्वत्र भरलेलो आहे, कोणतं ऐक्य आहे? देहाच्या रूपाने ऐक्य आहे आणि आत्म्याच्या रूपाने तर आहेच आहे, कारण सगळ्यांचा आत्मा एकच आहे. आणि देहामध्ये जी पंचमहाभूतं तुमच्यात आहेत तीच दुसऱ्यांमध्ये पण आहेत. मग रागावून कोणावर? म्हणजे सगळे देह हे सगळे जगातले ऐक्यमय आहेत. तेव्हा रागवायचं कोणावर? मग याप्रमाणे माझ्या सुखदुःखांना लोक कारण नाहीत. आता त्याला देवांचा समुदाय कारण असेल असे म्हणाल. आता माणसं कारण नाही, मग कोण? देव. मग देवांचा समुदाय कारण असेल म्हणाल तर तेही प्रमाण खरे नाही. आता ज्या काही जणांच्या मताने दुसरेच काही कारण आहे, ते म्हणतात देवापासून दुःखप्राप्ती होते, परंतु देवांची वस्ती देहामध्ये आहे व आत्मा हा आत्मस्वरूपात असून विदेही आहे. देहातील इंद्रियांच्या अधिकारांना देवच नियामक असतात. आपली जी इंद्रिय आहेत त्यांचं नियमन देव करतात. आत्मा हा अखंड अविकारी आहे, तो सुखदुःखापासून अलिप्त असतो. आता ही जी भूमी आहे, जागा, भूमी ही स्वभावतः निर्विकार आहे. पहा ना, जमीन जी आहे तिला कोणता विकार आहे का स्वतःचा? ती निर्विकार आहे. तिचीच तिच्यावर घातलेली भिंत सविकार होते. आता भिंतीवरच, आता जमिनीवरच आपण ती मातीची भिंत उभारतो, हा तिच्यावर वाढवलेला विकार आहे. त्याप्रमाणे ब्रह्म हे नित्य व निर्विकारच आहे. त्यात नियामक देव असतात, ते सविकार भासतात. भिंत जमिनीवर पडली म्हणजे तिला जमीन आपल्यामध्ये एकरूप करून घेते. त्याप्रमाणे निर्गुण आणि निर्विकार ब्रह्मामध्ये इंद्रियांच्या नियामक देवता एक होतात. प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता असते, त्या देवता एकरूप होतात. आपल्या देहात किंवा दुसऱ्यांच्या देहात इंद्रियांचे नियमन करणाऱ्या देवता सारख्याच आहेत. असाही फरक नाही ना की माझे हात वेगळ्या देवाचे आहेत आणि तुमचे हात वेगळ्या देवतेचे आहेत, असं नाही कधी. माझ्या हाताच्या देवता ज्या आहेत, पायाच्या देवता ज्या आहेत, बाकीच्या इंद्रियांच्या ज्या देवता आहेत त्या सगळ्यांच्या सारख्याच आहेत ना. बघा, दुसऱ्यांच्या देहात इंद्रियांचे नियमन करणाऱ्या देवता सारख्याच आहेत. त्यामुळे इंद्रियांचे भयंकर सुखदुःख देव आपले आपणच भोगतात. आता त्या इंद्रियांना जे दुःख होतं ते दुःख त्या इंद्रियाची देवता भोगते बिचारी, काय करेल. हाताने तोंडावर मारले, आपण हात घेतला आणि तोंडावर मारला असा, हाताने तोंडावर मारले, तेथे अनुक्रमे इंद्र आणि अग्नी या नियामक देवता आहेत. पहा बाबा, हातामध्ये इंद्र आहे आणि तोंडामध्ये अग्नी आहे. या देवता आहे बरं का यांच्या.
तोंडाची देवता अग्नी आहे, हाताची देवता इंद्र आहे. आता हाताने आपण तोंडावर मारलं म्हणजे इंद्राने अग्नीला मारलं. तेव्हा या नियामक देवता आहेत म्हणून इंद्रच अग्नीला मारतो असे झाले. आत्मा अविकारी असल्यामुळे तो दुःखापासून अलिप्त राहतो. किंवा तोंडाने हाताचा चावा घेतला, उलट झाला. आता आधी हाताने तोंडाला मारलं होतं, आता तोंडाने हाताला चावलं तर अग्नीने इंद्राला घायाळ केले असे होईल. आत्मा हा इंद्रादी देवापासून भिन्नच आहे म्हणून त्याला दुःखाचं काही माहिती नाही. तुमचा हात खराब हो नाही तर तोंड खराब हो, आत्म्याला त्याचा काहीही स्पर्श नाही. आत्म्याला काही ती भानगड माहिती नाही. आत्मा अलिप्त राहतो तुमच्या सुखदुःखापासून. तेव्हा आत्मा तुमच्या सुखदुःखाला शिवतच नाही. दुसऱ्याच्या तोंडाने आपल्या तोंडावर थुंकली, समजा असे थुंकली तर दोन्ही मुखांमध्ये अग्नीच आहे ना. आता मग अग्निदेवतेने दुसऱ्या अग्निदेवतेवर थुंका टाकला. अग्नीने आपले वास्तव्य केलेले असल्यामुळे अशा वेळी कोणी कोणावर रागवावे. तिकडे अग्नी आहे आणि इकडे अग्नी आहे. अग्नीने अग्नीवर थुंकलेलं आहे. मग आता अग्नी तर एकच असतो, मग कोणावर रागवायचं आता. आत्मस्वरूपात दुसरे कोणीच नाही. थुंका झाला काय किंवा मूत झाले काय, दोन्ही देहापासून झालेले आहेत. ते थुंकी म्हणा लघवी म्हणा देहापासून तयार होते. ती देहाचीच आपत्ती आहेत ना. ती देहाची देहावर लोळतात. देहाचं जे अपत्य असेल ते देहावरच लोळतं ना. तेथे कोणी कोणावर रागवावे. मग आपल्या मुखाने दुसऱ्याच्या मुखाला चुंबन घेतले, मुका घेतला तर अग्नीने अग्नीचे चुंबन घेतल्यासारखं होईल ना. कारण तोही अग्नी आहे, त्याचं मुख आणि याचं मुख अग्नी आहे. मग अग्निदेवतेने त्या अग्निदेवतेला मुका घेतलेला आहे. अग्नीनेच अग्नीचे चुंबन घेतले तर त्या आनंदाने कोण फुगणार. कारण आत्मस्वरूपात दुसरे कोणीच नाही. किंवा आपल्या देहाने दुसऱ्याच्या देहाला आलिंगन दिले, मिठी मारली आपण, आलिंगन दिले तर त्या दोहोंच्या स्पर्शामध्ये एकटा वायूच असतो ना. जेव्हा दोन जण एकमेकांना भेटतात त्यावेळेला दोघांच्या मध्ये कोण आहे? हवा आहे, वायू आहे. त्या आनंदाने आनंदित कोण होणार? कोण होतं आनंदित? कारण तेथे दुसरेपणाच मुळी नाही. यावरून देवांचा समुदाय हा काही सुखदुःखांना कारण नाही. आता देह कारण नाही, देहामधले जे देव आहेत इंद्रियांचे ते कारण नाही दुःखाचे. कारण आत्म्यामध्ये सर्व दैवते अभेदपणाने लयात जातात. देवांनी देह पूर्णपणे पीडित केला
देवांनी देह पूर्णपणे पीडित केला असता देह अभिमानाला दुःख होईल असे जे मानतात ते अत्यंत मूर्ख हो. म्हणजे देवांनी देहाला पीडा दिली असं कधी होत नाही, तसेच कधी घडत नाही. पुर म्हणजे देह, त्या देहात जो देह निवासी असतो तो सर्वांच्या देहामध्ये एकच पुरुष आहे ना. देहामध्ये असलेला पुरुष म्हणजे आत्मा, तो सगळ्यांच्या देहामध्ये एकच आहे. पहा बघा, तेव्हा तो सगळ्यांच्या देहामध्ये एकच असतो. कोण कोणावर रागवणार? कारण सर्व काय तो एकी एक आपला आपणच. त्याप्रमाणे मीच एक विश्वात्मा आहे, मीच दैवते आणि मीच लोक. तेव्हा कोण कोणाला दुःख देतो? आणि मी रागवावे तरी कोणावर मग आता? याप्रमाणे आपल्याशी विचार केला तर देवापासून सुखदुःख सर्वस्वी मुळीच होत नाही. म्हणजे देव दुःख देत नाही, इंद्रियांचे देव. म्हणून दैविक दुःख असं असत नाही अशी खात्री होते. आत्मा हा सुखदुःखाचं कारण आहे का म्हणावं तोही नाही, तेही मुळीच मान्य नाही. आत्मा दुःख देत नाही. आत्म्याच्या ठिकाणी कार्यकारण आणि सुखदुःख मुळीच नाहीत. अशा तऱ्हेनं दुःखाचं हे जे बीज आहे ते आहे तरी काय ते शोधून काढावं. आत्मा हा केवळ एकटा एकच आहे. तुम्ही म्हणाल माझा आत्मा वेगळा, त्यांचा आत्मा वेगळा, त्याचा आत्मा वेगळा. आत्मे वेगळे नाही. तुम्ही आत्म्याचं अनेक वचन करा, परंतु ते व्याकरणातलं अनेक वचन मान्य नाही. आत्मा एकच एक आहे. तुझा आत्मा, माझा आत्मा, त्याचा आत्मा, त्याचा आत्मा, सगळ्यांचा आत्मा एक आहे. एकच एक आहे तो. तेच ब्रह्म आहे ना हो. तेच ब्रह्म किंवा परब्रह्म आहे ना. म्हणून आत्मे नाहीत, एक आत्मा आहे सगळ्यांचा, एकच एक. बघा, आत्मा हा सुख दुःख देत नाही. ज्याप्रमाणे पातळ झालेलं तूप असलं म्हणजे त्याला आकार नसतो. आता पातळ तूप आहे, त्याला ते कसंही आकार घेतं, त्याला आकार नसतो. आणि त्याला वर्णही नाही, रंग नाही, वर्ण नाही. पण तेच आपोआप थिजले, ते थिजलं तूप. म्हणजे कण्या कण्यांच्या आकाराने पांढरे दिसू लागते. ते त्या तुपाच्या कण्या एके ठिकाणी मिळाल्या असता त्यांना परस्परापासून सुखदुःख होत नाही. त्या कण्यांना एकमेकांपासून दुःख होतं का? नाही. त्याप्रमाणे आपला आत्मा हा एकटा एकच आहे आणि तो अनेक स्वरूपे धारण करतो. पाण्यामध्ये पाण्याच्या लाटा एकमेकीवर आदळतात. त्या एकमेकीवर आदळल्या असतात, त्यांच्यामध्ये सुखदुःख उत्पन्न होतं का? त्यांच्यातही उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे चराचरामध्ये परमात्मा आहे. ही गोष्ट पटवून देण्यासारखी आहे. चर आणि अचर
चर म्हणजे चालणारं आणि अचर म्हणजे न चालणारं जड. म्हणजे जड आणि चेतन याच्यामध्ये एकच तत्व आहे, एकच तत्व आहे. तेव्हा चराचरामध्ये परमात्मा असतो. परमात्मा हा एकटा एक असून एकपणानेच तो अनेक विधी होतो, अनेक प्रकारचा होतो. म्हणून त्यात निराळेपणा नाही. मग सुख आणि दुःख कोणाचं? सगळीकडे एकच आत्मा भरलेला आहे आणि तो विविध प्रकारची रूपं घेतो. मग सुख आणि दुःख कोणाचं? आत्मा आनंद स्वरूप आहे. आणखी पुन्हा आनंद स्वरूप असून सर्वत्र एकच आहे. त्या ज्या अनेकत्वाचा भास होतो ते अनेकत्व मायामय आहे, काल्पनिक आहे, ते मायामय आहे. ते मिथ्या असल्यामुळे स्वप्नवत आहे. मृगजळामध्ये पाहू लागले असता पाणीच दिसते, पण ते निखालस पाणी नाही, कोरडे असतं ते मृगजळ. त्याप्रमाणे हे जग पसरलेले दिसते, ते मिथ्या आणि समूह माईक आहे जग. जेथे मायामय मिथ्या भेदाभेद असतात तेथे एकटा एक परमात्माच असतो. तेव्हा अर्थातच सुखदुःखे नाहीशी होतात आणि राग करायला मुळीच जागा राहिली नाही. जेथे आपल्या आत्म्याच्या योगाने सर्वत्र एकात्मता आहे तेथे सुखदुःखे तेथे सुखदुःखे नाहीत, हे लक्षात ठेव. काय म्हटलं? जेथे आपल्या आत्म्याच्या योगाने सर्वत्र एकात्मता आहे तेथे सुखदुःखे नाही, हे लक्षात ठेवा. सर्वत्र आपला आपण एकटाच एक असल्यामुळे कोण कोणावर रागवणार? तोच आत्माच सगळीकडे एक आहे भरलेला, मग कोण कोणावर रागवणार? जेथे आत्म्याला स्वतःचा अनुभव आला तेथे द्वैताचा अभाव होतो आणि सुखदुःखेही मिथ्या झाली की त्यामुळे क्रोधालाही जागा राहत नाही. ही आत्मस्वरूपता न जाणता जे लोक सुखदुःखे खरे मानतात ते लोक जरी वेदशास्त्रवेत्ते असले तरी क्रोध त्यांची वाताहत करतो. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ज्याला आत्मभाव दिसतो तेथे कोण कोणाला दुःख देणार आणि कोण कोणाला रागवणार? कारण सर्वत्र एकटे एक आत्मरूपच पसरलेले आहे. ह्याप्रमाणे खरोखर आत्मा हा सुख दुःख देणारा नव्हे. कारण अगदी मूर्ख असलेले तरी ते सुद्धा आपणच आपल्याला दुःख देत नाही असं समजतात. मूर्ख लोक सुद्धा आपण आपल्याला स्वतःला दुःख देता का कधी? यातल्या चौथ्या मताप्रमाणे ग्रह हे दुःख देणारे आहेत असे मग मानले जाते. मग ग्रहांमुळे दुःख होतं म्हणे. तर येथे तेही खरोखर घडत नाही. ऐक,
तुला निश्चित सांगतो, देह जननीच्या उदरामध्ये जन्म घेतो, म्हणून त्या देहाला जन असं म्हणतात. त्या जन्मकाळी जे लग्न असते, त्या जन्मलग्नाला जन्मकाळापासून ग्रहांची परिभ्रमणे सुरू होतात. त्यात 12वा 8वा जन्मस्थ अशा प्रकारे निरनिळ्या स्थानी ते शुभ आणि अशुभ ग्रह असतात. ते सुखदुःख देतात. परंतु आत्मा हा ग्रहांच्या गतीपासून अलिप्त आहे. आत्म्याला ग्रह लागू नाही. आत्म्याला मुळी जन्मच नाही. आत्म्याला जन्मच नाही, मग त्याला ग्रहांची पीडा कशी काय लागणार? बघा, आत्म्याला मुळी जन्मच नाही, मग त्याला ग्रह लागणार कोठे? जेथे शेत मुळी पेरलेले नाही, जेथे शेत मुळी पेरलेलेच नाही, तेथे उंदरांनी कुरतरडायचे काय? उंदीर कशाला जातील तिथं त्या शेतात? मुख्यतः घरच मुळी बांधलेले नाही, तर त्याची माडी कशी जळणार? त्याप्रमाणे आत्म्याला जर जन्मच नाही, मग त्याला ग्रहांची शुभ आणि अशुभ फळे कशी भोगावी लागणार? तेव्हा ग्रहांची ग्रहदशा असते ती देहापाशी असते फक्त, बस. आणि आत्मा हा देहापासून अलिप्त आहे. ज्याप्रमाणे कावळा कैलासावर चढत नाही, कैलास पर्वतावर चढत नाही, त्याप्रमाणे ग्रहही आत्म्याला लागत नाहीत. आत्म्याला ग्रह त्रास देत नाही. ज्याप्रमाणे माशी विस्तवाला चाखून पाहत नाही, माशी विस्तावर बसते का? नाही. विस्तवाला ती चाखून पाहत नाही, किंवा घार काही चंद्रावर झडप घालत नाही. त्याप्रमाणे आत्म्याला लागण्या इतके सामर्थ्य ग्रहांमध्ये नाही. आत्मा हा सर्वांचा सर्वस्वी एकच आहे. तेव्हा ग्रहांचा आत्माही तोच आहे. त्या आपल्याच आत्म्याला दुःख दिले असता ग्रहांनी मुद्दाम आपल्याला आपण पीडा करून घेतली असे होईल ना. म्हणून ग्रह आत्म्याला पीडा देत नाही ना आत्मा त्यांच्या भानगडीत पडत नाही. मग देह हा जड, मूढ आणि अज्ञानी आहे. तो देह सुखदुःखाचे ज्ञान मुळीच जाणत नाही. आता आत्म्यालाच सुखदुःख देऊ लागतील तर ते ग्रह आपणच आपल्याला पीडा देतील ना हो. आपणच आपल्याला कधीच दुःख देत नाही. म्हणून आत्म्याला ग्रहांची पीडा कल्पांती सुद्धा बाधावयाची नाही. म्हणजे आत्म्याला कुठलीच ग्रहांची पीडा नाही, देवांची, दैवतांची, देहाची कसलीच पीडा नाही. आत्मा या सगळ्यापासून अलिप्त असतो. म्हणून आत्मा निरंतर शुद्ध आणि अलिप्त असल्यामुळे त्याला सुखदुःख नाही. अशा प्रकारचा हा विचार झाला. सत्संगाची वेळ संपलेली आहे. विषय अजून पुढे चालू आहे. उद्या आपण तो उद्या पाहूया. आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत. श्री विष्णु तीर्थम ब्रह्मानंद ब्रह्मास्त्र
ओम नमो शिवाय तीर्थम, ओम नमो शिवाय तीर्थम, श्री शिवाय तीर्थम परमानंद ईश्वरायं तेजवरं श्री गुरुदेव। ओम नमो शिवाय तीर्थम, ओम नमो शिवाय तीर्थम, ओम नमो शिवाय तीर्थम, श्री शिवाय तीर्थम परमानंद ईश्वरायं तेजवरं श्री गुरुदेव। ओम नमो शिवाय तीर्थम, ओम नमो शिवाय तीर्थम, ओम नमो शिवाय तीर्थम, अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं काञ्चनदेवं। अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं काञ्चनदेवं। अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं कामचन्द्रदेवं। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्ति। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। सब संतों की जय। पर्यंत आलं की बंद करतो. 58, 59 आणि 60. मैं वहाँ ही जन्म लूँगा, ये तुम्हारे हाथ की बात नहीं। आपको कहाँ कहाँ जन्म मिलेगा इसका कोई पता नहीं। ये तो ठीक है, इस जन्म में हमने भारतवर्ष में जन्म लिया है, अच्छे लोग घराने में जन्म लिया है, अच्छे लोग हमको मिले हैं, ये तो ठीक है। लेकिन वासना के कारण जो दूसरा जन्म मिलेगा वो कहाँ मिलेगा पता नहीं। वहाँ कौन से लोग होंगे, कैसे लोग होंगे, क्या करेंगे वो पता नहीं। तो फिर वासना के कारण प्राप्त होने वाला अगला जन्म हमारे हाथ में नहीं। भगवान कहते हैं तैसी वासनावरे देहांती देहांतर प्राप्ती न्यावया त्या वृक्षाची आपरी वासना बीज शरीरी उरुवनी स्वर्ग संसारी योनीद्वारी जन्मवी। देही वासना केवी वाढे तेही सांगेन तुझ पुढे। दुषे सेविता वाडे कोडे वासना वाडे अनिवार्य। अब ये वासना क्यों बढ़ती है हमारे अंतकरण में? भगवान कहते हैं यदु राजा को कि मैं इसके कारण तुझे बताता हूँ। वासना हमारे देह में अंतकरण में क्यों बढ़ती है इसका कारण मैं तुझे बताता हूँ। हे साधक, तू ही ध्यान में ले। अगर तेरे ही मन में इस तरह से वासना बढ़ेगी तो तुझे भी यही स्थिति प्राप्त होगी ना। इसीलिए भगवान केवल राजा यदु को ही नहीं
हमारे सारे साधकों को भी ये बता रहे हैं। देखो, वासना का कारण है, भगवान बता रहे हैं, जिह्वा। ये तुम्हारी जिह्वा है ना, जीव, ये जिह्वा वासना का कारण है। कैसे महाराज? जिह्वा रसाकडे ओढी। ये जो जीव है ना, उसको रस चाहिए, रस। कैसा चाहिए रस? मीठा चाहिए, खट्टा नहीं चाहिए, नहीं। कड़ू नहीं चाहिए, नहीं नहीं नहीं, मीठा चाहिए। ये जिह्वा हमारी जो है वो रस मांगती है। जिह्वा रसाकडे ओढी। अब तृषा लगती, तृषा ने तहान, वो तृषा कहाँ ले जाएगी हमको? तृषा प्राशना करे ओढ़ी। प्राशन ने पीना, पानी की तरफ वो बढ़ती है। अब तृषा के भी अलग अलग प्रकार हो गए। किसी किसी को पानी की तृषा लगती है तो ठीक है। अब किसी को दारू की तृषा लगी तो, मद्य प्राशन करने की तृषा लगी तो कहाँ जाएगी वो? तो इस तरह से पीने की भी अनेक प्रकार हो गए बाबा। तो ये तृषा जिह्वा का ही रस है। जिह्वा से तो दारू पीते हैं ना, पता नहीं क्या कैसी लगती होगी, मुझे तो पता नहीं बाबा। लेकिन एक बार वो दारू पीने लग गया कि वो छोड़ता नहीं, बोलते इतनी मधुर होती है वो, पता नहीं। लेकिन उसका संग किया, मद्य का संग करने वाला मद्यपी भ्रमिष्ट हो जाता है। उसकी बुद्धि जो है वो भ्रष्ट हो जाती है। इसीलिए जिह्वा तृषा के तरफ उड़ती है, जिह्वा रस के तरफ उड़ती है। कृष्णा से रति सुख की गोड़ी होती है। ते चरफड़ी घ्यावया, त्वचा पाहे मृदुपण। हमारी ये जो शरीर की त्वचा है, त्वचा म्हणजे कातड़ी, इसको बिछाना कैसा चाहिए? मृदु चाहिए, मृदु चाहिए। बैठने को मृदु चाहिए। पत्थर पर नहीं बैठना चाहता वो। पत्थर पर सोएगे क्या हो? पत्थर पर कैसी नींद आएगी महाराज? तो इस त्वचा को मृदु मृदु आसन चाहिए, मृदु मृदु आसन चाहिए त्वचा को। त्वचा पाहे मृदुपण, उदर उदर यानी पेट, उदर वांछी पूर्ण अन्न। हाँ, ये पेट को ये ऐसा वैसा अन्न नहीं चाहिए। पेट भरने वाला, जिसे शक्ति प्राप्त होगी, ऐसा अन्न चाहिए। उदर वांछी पूर्ण अन्न। श्रवण मागती गायन मधुर सुर। ये जो कान है, ये कान को तो मधुर श्रवण चाहिए, मधुर ध्वन आलापू, आलाप चाहिए, मधुर संगीत चाहिए। अब ये जो घ्राण है, नाक है जो घ्राण, घ्राण उद्यत परिमला। इस नाक को तो सुगंध चाहिए, सुगंध, दुर्गंध नहीं चाहिए। अरे दुर्गंध तो तेरे पेट में है भरा हुआ,
तो नहीं चाहिए? नहीं नहीं महाराज, वो क्या क्यों, हमको तो फूलों का जो सुगंध है ना वो चाहिए, अत्तर का सुगंध चाहिए। घ्राण उद्यत परिमला। अब ये जो आंखें हैं ना हमारी, रूप पहावया ओढ़ा डोळा, इन आँखों को सुंदरता चाहिए, सुंदरता, कुरूपता नहीं चाहिए। अरे राम। रूप पहावया डोळा, हाथ वांछती खेला, खेलने को चाहिए हाथों को। तो आजकल तो खेलों का तो जमाना ही आ गया है, बाप रे बाबा। क्या लोग खेल में दंग रहते, पात देखते ही रहते। वो टीवी पर जो चलता है ना नाना प्रकार के खेल, बस वो खेल ही देखते रहते। हाथ को चाहिए खेला, नाना लीला स्वभावे, पाय वांछती गति। हाँ, बैठ कर नहीं रहता वो, उसको घूमने की आदत है। वो कहाँ कहाँ घूमने को जाता है, बाप रे बाप, पता नहीं कहाँ जाता है। देखो भैया, पाय वांछती गती ऐशी इंद्रिय ओढा वेढती, जेवी एका गेहपती बहुता सवती तोड़ती। किसी आदमी को पहले बहुत बायका स्त्रियाँ करने का शौक था पहले, अब बड़ा कायदा हो गया, इसीलिए ज़्यादा स्त्री नहीं करते। तो पहले जिनके पास ज़्यादा पैसा रहता था, मालदार थे, तो वो अनेक स्त्रियों को शादी करके अपने घर लाते थे। भगवान बता रहे हैं कि जिस आदमी को अनेक स्त्रियाँ होती है, तो फिर उनके झगड़े शुरू हो जाते हैं घर में। और बहुत असवती तोड़ती, और वो एक कहती है मेरा पति है, वो कहती दूसरी नहीं मेरा है, ये मेरा है, ओ नहीं वो मेरा है। इस तरह से झगड़े शुरू हो जाते हैं। एवं इसी तरह इंद्रियाशी विषयासक्ति, ये जो हमारे विषय है इनको आसक्ति लगती है। तेने वासना दृढ़ होती, आसक्ति लगे कि वासना निर्माण होती है और वो वासना दृढ़ होती जाती है। त्या देह देहांतरा प्रति पुरुषाशी नीति सर्वता। और इस तरह से ये वासना देह देहांतर में ले जाती है। आज तेरा यह देह है, इस देह में जो वासनाएं निर्माण हुई है उनकी पूर्ति इसी जन्म में होगी, ऐसा नहीं। तो इसके लिए आपको दूसरे जन्म लेने पड़ेंगे। तो वासना की पूर्ति पुनर्जन्म में होती है। तो भगवान कहते हैं, अरे मनुष्य, हे मानव, या लागी करावया विषय त्यागू, अवश्य छेदावा देह संगू। देखो भैया, भगवान कह रहे हैं कि विषय त्याग करने के लिए, विषय त्याग ऐसा नहीं होता। विषयों का त्याग करने के लिए देह का संग छोड़ो, अन्य देह का, अकेले रहो। भाग्य से किसी किसी को अकेला रहने का मौका मिलता है, और कुछ तो हमारे दो पुरुषार्थ ही भूल गए हैं, वानप्रस्थाश्रम और संन्याश्रम।
ये तो ब्रह्मचर्याश्रम और गृहस्थाश्रम दोनों आश्रम में रहना चाहते हैं। तीसरा जो आश्रम है वानप्रस्थाश्रम, उसको भूल गए, उसको छोड़ दिए। और संन्यास तो बिल्कुल नहीं करते। अगर संन्यास ही नहीं किया तो विषय त्याग होगा कैसा? इसीलिए हमारे हिंदू धर्म में ये 4 आश्रम अति महत्व के हैं। हमारे पूर्वजों ने, ऋषि मुनियों ने, ये चौथा आश्रम जो है वो त्याग का आश्रम है। संन्यास जो है वो त्याग का आश्रम है।